आता समीर विहिरीच्या काठावर एकटाच होता. विहिरीच्या पाण्यातून अनेक हात वर येऊ लागले. ते हात समीरला ओढू लागले. समीरला आता पळून जाण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. विहिरीच्या काठावर तो थिजून उभा होता. समोरून येणारा तो स्त्रीचा आवाज ओळखीचा वाटत होता. जणू अनेक वर्षांपासून त्याच्या कानात तो घुमत असावा. पावसाचा जोर आता इतका वाढला होता की त्याला स्वतःचा श्वास घेणंही कठीण झालं होतं. अचानक विहिरीच्या काळ्याशार पाण्यातून एक आकृती पूर्णपणे बाहेर आली. ती राधा होती. तिच्या अंगावरचा तोच पांढरा शालू आता चिखलाने आणि रक्ताने माखला होता. तिचे डोळे लालभडक दिसत होते, पण त्यात संतापापेक्षा जास्त दुःख होते. समीर, हेच ते ठिकाण आहे ना? तिने हळूच विचारलं. तू मला म्हणाला होतास आपण इथे नवीन आयुष्य सुरू करू, पण तू तर माझं आयुष्यच संपवलंस. समीर मागे सरकत गेला, पण त्याच्या मागे वडाच्या पारंब्याने जणू त्याला जखडून ठेवलं होतं. मला माफ कर, मला काहीच आठवत नाहीये, तो ओरडला. पण जसा त्याने त्या पारंब्याकडे पाहिलं त्याला दिसलं की त्या पारंब्या नसून कोणाचे तरी लांब केस होते.